मोरे हो आता आपण आहे ना जंगलाच्या कोर एरिया मध्ये आलेलो आहे. होय काय? म्हणजे एकदम डीपेस्ट फॉरेस्ट मध्ये. हा वर बघा सूर्य तळपून राहिलेला आहे. होय रे. हा हे नवीनच सांगितलं मला. काय गंमत करतायत गंमत आहे काय? सूर्य तळपतो काय दिसत नाही मला. म्हणजे सूर्य तळपतोय हा. पण उन्हाचे चटके लागतायत का? अजिबात नाही कारण वातावरणात गारवा आहे. हो. नुकताच पावसाळा संपलेला आहे आणि हा सीजन आहे ना हा व्याघ्र दर्शनासाठी बोलता भारी आहे बुवा. तुम्ही जेव्हा आग्रह केला ना की आत्ताच यायचं तेव्हाच माझ्या ध्यानात आलं की तुम्ही अस्सल निसर्गप्रेमी आहे बुवा. कसले डोंबल्याचे निसर्गप्रेमी? माका वाघ बघूचो होतो मी. अंका बोलले माका वाघ बघूचो. माझ्या बापाशीन पैसे दिल्या ना म्हणून आम्ही हैसर इलो. नाही तर तो कसला आणताय माणूस. तर माणूस अरे घरात एवढा वाघ असताना जंगलातला वाघ बघायची गरजच काय आहे? काय बोलताय ते? स्वतः वाघ म्हणतात. हिम्मत बघा माणसाची. सदरा काढून बघा त्यांचा. पाठीवर पट्टे पण आहेत त्यांच्या. परवाच आईनं पट्ट्याने झोडपून काढलाय त्यांना. हे वसाड्या जाऊ दे. त्याच पट्ट्याने तुला झोडून काढी ना सांगून ठेवतोय. जाऊ मी दे, पण तुम्हाला तुडवून काढीन. मला तुडवणार बाबा तुडतोस. घाबरतो काय? भांडी कशा करतास? मारामारी तरी करा. खाली उतरा. चल उतर खाली. नाही त्याला सोडणार नाही. मी पण नाही सोडत. शांत राहा. शांत राहा. जीपच्या खाली उतरू नका. आजूबाजूला वन्य प्राणी आहेत. डायरेक्ट झडप घालतील आणि घेऊन जातील तुम्हाला. काहीतरी आपलं जीप मध्ये तोपर्यंत तुम्ही सुरक्षित आहे. आणि हे बेटा तुझे वडील आहेत ना, वडिलांशी असा बोलतो का रे तू? तो वसाड्या त्याच लायकीच आहे. कोणाची लायकी काढतोस तू? वहिनी वहिनी सांगा ना त्याला शांत त्याला राहायला. गपरव ना. हा? तू काही काम धंदे नाही. आणि ऐका घरचे झगडे घरीच ठेवा ना. आता जंगलात आले ना तुम्ही. वन्य प्राण्यांना शांतता हवी असते. तुम्ही शांत राहिले ना तर तुम्हाला ते दिसतील, नाही तर काहीच दिसणार नाही. बरं पण समजा काही दिसलं नाही तर आम्ही भरलेले पैसे तुम्ही आम्हाला रिटर्न द्याल? नाही नाही नाही, रिटर्न पॉलिसी नाही आमची. मग व्याघ्र दर्शन कसला मासनाचा? अरे व्याघ्र दर्शन म्हणजे दिसायला पाहिजे, वाघ दिसायला पाहिजे. हे बघा वाघ दिसेल याची 100% गॅरंटी नसते ना, म्हणून. मग जमलं तर व्याघ्र दर्शन असं म्हणा ना. झाडी झुडपा काय आमच्या गावाला कोकणात पण बघायला मिळतात. ऐका ऐका शांत राहिले तुम्ही तर कदाचित वाघ दिसेल. होय ना? हा शांत राहा. के बाय माझे. आता काय झाला? वाघा खाऊ काणूचाच रवला. वाघाला काय खायला आणणार होते तुम्ही? काय नाही पोटात हलकाचा कुरमुरे चणे शेंगदाणे काहीतरी वेफर बिफर. असं वाघ दिसलं की ये बाबा ये. का रे ये माझं बाय ते असं करू गावला असता ना. गाठातलं माकड आहे ते. ये 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 वेपर्स का? नाही आपलं असं. वेपर सोबत तुमचा हात पण खाल्ला असता त्याने. बापरे. आणि हात खाता खाता हे काय आलं मध्येच म्हणून वेफर थुंकले असते. शांत राहा. शांत राहा. मी सांगतो तसं करा. आता इथून पुढे 15 मिनिटं कोणी काहीच बोलणार नाही. मग पुढे स्किट काय एक्सप्रेशन वर करायचा? जमल तुम्हाला? आम्ही करू काहीतरी. वसाडे तुला जमणार आहे? मोरे तुमचे डायलॉग सोडले, तुमच्याकडे काय डोंबलंय? सगळे एक्सप्रेशन तर एकटा देतो कारण त्याची डायलॉगची बॉम्ब आहे. माझा काय? तुमची मालवणीशी झोंबी थांबली तर तुम्ही एक्सप्रेशन द्याल ना. आणि आता तुम्ही कोल्हापुरीशी कुस्ती खेळणार आहे म्हणे. बघा ऐका शांत राहा एकदम. ऐकला आवाज? ऐकला तुम्ही? हे काय करून राहिले तुम्ही? ते आम्ही गावाला रात्री भांडणाला जातो ना तर अशाच कुकाऱ्या देताव का नाही? मागं आपल्या गावातलं कोणतरी इला असताना. कोण रे? हो परब्या भजना घेतो काय? नाही तू पुढे जा, मी नंतर येतो. अरे काय चालू आहे तुमचं? आता कोण इला असताना आणि खैचं भजन ठेवलं काय माहिती? अरे शांत बसा ना. तो कोल्हा आहे, तुमच्या कोकणातला कोणी नाहीये. कोल्हा आहे का? कुकारी सारखा आवाज. नका पुकारे देऊ इथे. बोललो असं. शांत बसा प्लीज. शांत राहिले तर वाघ दिसेल ना तुम्हाला. म्हणजे शांत राहिले तर आम्हाला वाघ दिसल. आता मी तेच सांगितलं ना.
पण मी काय म्हणतो, हा आतापर्यंत तुम्हाला किती वेळा वाघ दिसलाय? त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय हो? त्याच्या म्हणजे महिन्यात 2-4 वेळा तरी बघितला आहे काय? आवाज कमी करा. नाही मला कसा दर अमावश्याला वाघ दिसतो का नाही? धरामावशेला हो बापरे. मला आवाज पण देतो, ए परब्या सुक सुक, ए परब्या असा आवाज पण देतो वाघ. हा. अहो काय आमच्याकडचा सुनील वाघ आहे ना, सुनील वाघ, हा. तो नारळाच्या झाडावर ना पडला आणि तिथंच गचाकला का ना काय समजलं? हो. तो दिसतो तुम्हाला? म्हणजे काय, पण काय आहे, आपण ना सगळ्या गोष्टी पाळलेल्या ना की आत्मा आपल्याला त्रास देत नाही. नाही ते. अरे बापरे. हो नाही त्रास देत? हे अजिबात नाही. काय करता तुम्ही असं? म्हणजे कसं आहे, त्यानं तंबाखू मागितला ना तर तंबाखू द्यायचा, पण त्याला चुना नाही द्यायचा. आणि चुना दिला तर? तो मलून नाही काय खाय, त्याला फुटमलत ठेवायचं, काय समजलं? बरं 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 ठीक. आणि चाय मागितलं ना हा. ते कोपात न द्यायची. कोप? कोप अच्छा, कप हा. प्यायच्या कप. त्याला बशी नाही द्यायची. का बरं? बशी दिली तर बशीत टाकून पीत नाही. कोप दिला तर तोंड नाही घालत लोक, भासताला नाही काय तो. बरं बरं ठीक आहे. आणि हल्ली ना आजकाल ना मी खिशात लिंबू ठेवल्याशिवाय घराच्या बाहेरच पडत होय, नाही. होय. मग तुमचा वाघ येऊ दे नाही तर भूत येऊ दे, मी अजिबात घाबरत नाही. हे बघा, वाघ आला ना हा. तो तुम्हाला खायच्या आधी तुमच्यावर लिंबू पिळेल. हो हा? काय? पण वाघाचा पंजा असा असतो ना, मग अशा पंजाने लिंबू पिता येईल त्याला? आणि मग बी कशी काढणार मग लिंबातली असं असतं? नाही, मी काढू शकतो, अशी काढेल ना, तो नक मोठी असतात ना मोठी त्याची. पण मग लिंबू कसा पिळणार? अरे तुम्ही बाय ना वांदर मारू वांदर. मी फक्त एक्झाम्पल दिलं ना रे. तू कायला शब्दशा घेतो? वहिनी सांगा त्याला शांत करा, नाही बापरे, तर रे. असं गेल्या. म्हण. काय हो विचारतोस? काहीतरी आपलं. पण काय हो दादानू, काय? नाही तुम्ही म्हणताच तसा तुमचं वाक पण काय आंबट शौकी ना काय यांच्यासारखं? हे, कशावरून? नाही तर का आंबट खाऊ का आवडतं, अजून काय काय हो आवडतं? आवडतं त्याला, आंबट आवडतं. लोणचं आणायचं असतं त्याला खायला. काय सांगता, आधी सांगितलं असतं कैरीचं लोणचं घातलंय मग. घरी. आणलं तरी असतं तो. रस्ता आवडता, मिरचीचा आवडतं काय त्याला? शांत राहा, वाघ बघायचं आहे ना. हो, हो, हो. शांत राहा ना मग. शांतच आहोत आम्ही, कुठं बोलतो? बिलकुल शांत. बडबड बडबड हे पण नका करता. बोलू. म्हटलं बंद ठेव. बघितलं? अरे दाढी टोचते ना. प्राण्याची चाहूल आहे. साप आहे तो. हा साप आहे. हा, मग आवाजावर ओळखला मी त्याला, कुठल्या जातीचा आहे तो. आणि मी गावाला साप पण पकडतो का नाही? बर बर ठीक आहे. साप कसा पकडतात माहिती तुम्हाला? नका सांगू. नाही, ऐका ना, मस्त ऐका पकडण्याची तरी. आयडिया तर घ्या. हा. एवढी लांब काठी घ्यायची, त्याला असा तंबूच बांधायचा आणि गल लावायचा आणि त्याला गांडूळ लावायचा आणि असा बिळावर सोडायचा. हे परब्या, हो. साप असा पकडतात, मग खेकडा काय फण्याला धरून पकडतात? अच्छा, म्हणजे खेकडा असा पकडतात का? हा, मग. अरे काय? अच्छा अच्छा, मग तो लांबच्या लांब असतो त्याला साप म्हणतात का? हा. मला वाटलं तिरका तिरका चालतो त्याला साप म्हणतात. तिरका तिरका चालतो तो पुष्पा. झुकेगा नाही काय बाय माझे? अरे काय चालू आहे तुमचं? हे काय पुष्पा काय, साप काय, गांडूळ काय? गप्प बसा ना थोडसो. नाही, मी काय म्हणतो, तुम्ही ना माझ्या गावाला चला, मी तुम्हाला साप दाखवतो. तुम्ही इथे वाघ बघायला आले का मला साप दाखवायला आले? आणि मला सापच बघायचा असेल तुमच्या गावाला काय आला येऊ? इथे पण साप असतात. अच्छा, साप आहे इकडं? हो. मग वाघ यायच्या अगोदर मला धामण तरी दाखवा. माझ्या बापाची नोकर आहे ती. धामन असा आवाज दिल्यावर येईल. नाही येत. नाही येत. आमच्याकडे येते, ओरडल्यावर येते. आधी येते, मग आम्ही वरटतो, धामण धामण धामण. नका ना फालतूपणा करू. मा डोकं फिरतंय ना हो. असं नका करू तुम्ही. तुमच्या लक्षात येत आहे का तुम्ही वाघ बघायला आले, वाघ सोडून इथे सगळं चालू आहे तुमचं. नाही वाघ तर बघूच आहे. माका ना तो हो दादानू, हा माका तो बेमट्या वाघ बघूच आहे. कुठला? बेमट्या वाघ दिसत काय? बेमट्या नसतो तो, बिबट्या असतो वहिनी, बिबट्या. हा बिबट्या असतो. काका, काय? हा वसाडा आहे ना, आम्हाला कधी कुठे घेऊन गेला नाही, म्हणून आम्हाला काय माहिती नाही. नाही तर काय? बर बर. हं. तुम्ही आम्हाला ना हा. तिच्या वाघ दाखवा. कुठला? तिच्या वाघ. अरे तिच्या. हा? अरे तो वाघ नसतो, तो चित्ता असतो. आणि आपल्या देशातले चित्ते ना कधीच संपले. या वर्षी आपण दुसऱ्या देशातून 7 चित्ते मागवलेले आहेत. 7 आहेत, मग त्यातले 2 तरी दाखवा. 7च्या 7 नको, 2 अंदाज येईल 7 हो. कसे. या जंगलात नाही आहेत ते. नाही? नाही. मग कुठं कुठं आहे? आहेत? मध्य प्रदेशच्या जंगलात आहेत. मग चला तिकडे जाऊ. इथे काय करतो आपण? गाडी फिरवा. ए, काय डोकं फिरलेलं आहे तुझं?
याला काय अक्कल आहे का नाही कुठे बी गाडी फिरवा? नाही ते काय घबरात अक्कल तुला काही पण बोलतो. तुमचाच पोरगा आहे तो आणि तुमच्या पण मेंदूत किडे पडलेले. इतक्या वेळचं सांगतोय शांत राहा समजत नाही का तुम्हाला? चिडू नका ना, चिडू नका. काय चिडू नका. व्याघ्र दर्शन दाखवतो आणि चिडता बघा. शांतता ठेवा तेव्हा आम्हाला वाघ दिसेल ना. तुम्ही राहू देताय शांत? मी एक आयडिया देऊ काय तुम्हाला? नका देऊ ना. ऐका ना मी ऐका काय सांगतो. दत्तूला आपण खाली सू करायला उतरवूया. तो सू करायला तिथं थांबला की तुम्ही गाडी रिव्हर्स घ्या. म्हणजे त्याला येऊन वाघ पकडील, आपल्याला वाघ पण बघायला मिळेल आणि शिकार पण बघायला मिळेल. अरे तू बाप येणार त्याचा? स्वतःच्या पोराला वाघाच्या तोंडी देतो? चिवट आहे तो. वाघाच्या तोंडात कसा सुलकन बाहेर येईल तो माहिती आहे. कसा बाहेर येईल? हो वाघान खाल्ला ना तर सगळं केस ना त्याच्या घाशात अडकतील. कशात अडकतील ना? उतर उतर इकडे उतर काही वाघ खाणार नाही. नाही नाही आम्हाला व्याघ्र दर्शन बघायचं काही ना. करत नाही. हो, असं काय करता हो? व्याघ्र दर्शन बघू द्या आम्हाला. असं काय करता वा? उतरा. नाही ऐका ना, जा काही नाही करत. झाली तुमची. हा हडे असतो लोक काय? हो तिकडे असतील तो. बघा तिकडे जा, झुडपात जा, कुठे बी जा. कुठे इकडे हडे आ काय? वाघ आहे. लिंबू पिळा ना त्याच्यावर. नाही नाही ऐका हो, वाघ आला.